नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी स्वातंत्र्य दिवस. तर सर्वप्रथम 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हा सर्वांना, सर्व विद्यार्थींना आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप मन लावून अभ्यास करा, खूप जास्त मेहनत करा. येणाऱ्या पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत तुम्हाला तुमचा जॉब भेटला पाहिजे, जॉब लागला पाहिजे, एवढी या ठिकाणी जिद्द बाळगा आणि दररोज मेहनत करा. मेहनतीमध्ये कन्सिस्टन्सी बिलकुल ब्रेक होऊ देऊ नका. ठीक आहे. नवीन असताल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? आंतरराष्ट्रीय युवा दिवस, इंटरनॅशनल युथ डे 2024 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, 12 ऑगस्टला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं 2024 ची थीम काय आहे तर लिहून घ्या, फ्रॉम क्लिक्स टू प्रोग्रेस, यूथ डिजिटल पाथवेज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, अशा प्रकारची थीम आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा करण्यात आला तर 12 ऑगस्ट 2000 रोजी. याच 12 ऑगस्टला अजून एक दिवस असतो, जागतिक हत्ती दिवस. ही सुद्धा गोष्ट साईडला लिहून घ्या. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 2024 मध्ये आपण आपल्या भारताचा कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत? कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे. काही जणांना वाटत आहे 77वा, काही जणांना वाटत आहे 78वा. योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक डी, 78वा आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या भारताचा. 2-3 एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. व्यवस्थितपणे लिहून घ्या. भारत 77वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार की 78वा? याच्यामध्ये जर कन्फ्युजन असेल तर लक्षात घ्या, जर तुम्ही स्वातंत्र्याच्या तारखेपासून म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 पासून जर मोजलं तर देश स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून 2024 मध्ये आपण 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. या वर्षीची जर तुम्हाला असं विचारलं 2024च्या स्वातंत्र्य दिवसाची थीम काय आहे तर थीम लिहून घ्या, विकसित भारत, अशा प्रकारची थीम आहे. ही थीम 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रामध्ये बदलण्याच्या सरकारच्या संकल्पनेचे या ठिकाणी एक प्रतीक आहे. तसेच या ठिकाणी पुढे जाण्याच्या अगोदर तुमचा मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करा. त्या ठिकाणी आपल्या चॅनलचं ॲप्लिकेशन ऑलरेडी लॉन्च झालेलं आहे. ॲप्लिकेशनचं नाव सेम आहे, करंट अफेअर्स मराठी असं तुम्ही सर्च करा, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी चालू घडामोडीसाठीचा एक कोर्स लॉन्च केलेला आहे. आजपासून ऑगस्ट 2024 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत या कोर्सची व्हॅलिडिटी असणार आहे. या ठिकाणी हा कोर्स तुम्हाला या ठिकाणी कसा घ्यायचा, कोणासाठी घ्यायचा, याच्यामध्ये काय भेटणार आहे हे मी तुम्हाला फक्त एका मिनिटामध्ये सांगतो. सर्वात पहिल्यांदा हा कोर्स कोणी घ्यायचा तर या ठिकाणी ज्या पण विद्यार्थींना चालू घडामोडीमध्ये आत्मविश्वास कमी आहे, चालू घडामोडीमध्ये कमी मार्क पडत आहेत, जास्तीत जास्त सरावाची गरज आहे, किंवा ज्या पण या ठिकाणी गृहिणी आहेत म्हणजे घरचं सर्व या ठिकाणी कामकाज करून या ठिकाणी त्यांना अभ्यास करावा लागतो, अशा या ठिकाणी गृहिणींसाठी हा कोर्स आहे. किंवा जे विद्यार्थी जॉब करतात, जॉब करून या ठिकाणी अभ्यास करतात, या सर्वांना या ठिकाणी वेळेचा थोडासा या ठिकाणी अभाव आहे, त्यांच्याकडे वेळ नसतो. मग चालू घडामोडीमध्ये त्यांचा जो काही अभ्यास आहे तो कच्चा असतो किंवा कमी पडतो. त्या सर्वांसाठी हा कोर्स आहे. अवश्य तुम्ही हा कोर्स परचेस करायचा आहे. कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याला क्लिक करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशनमध्ये हा कोर्स आहे तो तुम्ही परचेस करू शकता. परंतु प्रश्न हा पडतो की हा कोर्समध्ये नेमकं काय भेटणार आहे. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करतो, हा कोर्स मी स्वतः डिझाईन केलेला आहे. या कोर्समध्ये सर्वच्या सर्व परीक्षा मी स्वतः घेणार आहे. मग तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत माहिती आहे, आपल्या चॅनलवरील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात की नाही याचा सुद्धा तुम्हाला अनुभव आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय काय भेटणार आहे तर याच महिन्यामध्ये येणाऱ्या 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला लगेच्या लगे या ठिकाणी प्रत्येक दिवशी एक अशा 10 सराव टेस्ट मिळणार आहेत 50-50 मार्काच्या. तुमची परीक्षा या महिन्यात असू द्या किंवा पुढच्या महिन्यात असू द्या, 100 नाही 200% या परीक्षेचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्याच्यानंतर वर्षभरामध्ये किती दिवस असतात तर 365 दिवस असतात. आणि किती आठवडे असतात तर 52 आठवडे असतात. मग 52 आठवड्यामध्ये
प्रत्येक रविवारी मी तुमची 50 मार्काची टेस्ट घेणार आहे स्वतः. या 50 मार्काच्या टेस्टमध्ये पूर्ण आठवड्यामध्ये जे शिकवलं त्याच्यातील निवडक प्रश्नांवरती तुमची परीक्षा असणार आहे. त्याच्यानंतर 365 दिवसामध्ये किती महिने असतात तर 12 महिने असतात. महिना संपला की महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुमची 200 मार्काची टेस्ट मी स्वतः घेणार आहे. जेणेकरून तुम्हाला काय लक्षात येईल की बाबा आपला अभ्यास किती पक्का आहे, आपला अभ्यास किती कच्चा आहे, आपल्याला अजून किती अभ्यास करायचा आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट मी घेणार आहे. हे जे काही प्रत्येक आठवडा आहे या प्रत्येक आठवड्यात 2 स्पेशल टॉपिक वरती मी तुम्हाला टेस्ट घेणार आहे. हे स्पेशल टॉपिक कसे असतात म्हणजे महत्त्वाचे पुरस्कार, महत्त्वाच्या योजना, महत्त्वाच्या नियुक्त्या, आता ऑलिम्पिक झालं, वर्ल्ड कप झालं, IPL होणार, अशावरती तुमची टेस्ट असणार आहे. मग ह्या पूर्ण 52 आठवड्यामध्ये 2-2 टेस्ट असणार आहेत. या 104 टेस्ट मी तुमच्या स्वतः घेणार आहेत. या सर्व गोष्टी करून मला सांगा तुम्ही याच्या बाहेरचे प्रश्न येतील का, बरोबर. या कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. आता मेन प्रश्न पडतो की सर आम्हाला या गोष्टी लक्षात आल्या परंतु याची किंमत किती आहे. किंमत पहा, मी खूप विचारपूर्वक किंवा विचार करून पूर्ण मार्केटचा अभ्यास करून किंमत ठरवलेली आहे. या कोर्सची किंमत फक्त 365 रुपये आहे. म्हणजे दिवसाला तुम्हाला फक्त 1 रुपया द्यायचा आहे चालू घडामोडीच्या तयारीसाठी. हा कोर्स ऑगस्ट 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे. मग या ठिकाणी साहजिक आहे कोणालाही वाटतं की सर काही ऑफर आहे का, तर हो नक्कीच आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपण यावर्षी 2024 मध्ये कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत तर 78वा. मग सरळ 365 रुपयामध्ये तुम्हाला डायरेक्ट 78 रुपयाचं या ठिकाणी डिस्काउंट. 78 रुपये कमी केल्यानंतर किती प्राइस राहते 287 रुपये. म्हणजे फक्त 70 ते 75 पैसे तुम्हाला दिवसाला द्यायचे आहेत चालू घडामोडीसाठी. परंतु ही जी काही ऑफर आहे ती फक्त उद्या रात्री 12 पर्यंत असणार आहे. म्हणजे आजचा एक दिवस आहे आणि उद्या संध्याकाळी 12 पर्यंत तुमच्याकडे टाइम आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि अशा प्रकारचं पोस्टर दिसेल त्याला क्लिक करा, पेमेंट करा आणि ऑटोमॅटिकली तुम्ही कोर्समध्ये जॉईन होताल. या गोष्टी लक्षात आल्या. अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे. बिलकुल या ठिकाणी मी प्रामाणिकपणे सांगतो कोणालाच या ठिकाणी फोर्स नाहीये. ज्यांना गरज आहे, ज्यांना वाटतं की माझा थोडासा अभ्यास कमी आहे, मला वेळ थोडासा कमी असतो, घरचे सगळे काम करून मला अभ्यास होत नाही, त्यांनी तर हा कोर्स नक्की परचेस करा. 100 जरी विद्यार्थी आले काही हरकत नाही. त्या 100 विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस करून घ्यायची माझी जिम्मेदारी. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 2. 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनुराधा पौडवाल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अनुराधा पौडवाल असं त्यांचं नाव आहे. 2024च्या त्यांना या ठिकाणी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर लगेच नवनवीन पुरस्कारावरती चर्चा करूया. लिहून घ्या. 42वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आलं सुधा मूर्ती यांना. जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं डॉक्टर जितेंद्र सिंग यांना. फिजी देशाचा चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी देण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना. IOCचा ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार देण्यात आला अभिनव बिंद्रा यांना. रशियाचा ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू एपोस्टल पुरस्कार देण्यात आला नरेंद्र मोदीजी यांना. पेन पिंटर पुरस्कार 2024 देण्यात आला अरुंधती रॉय यांना. पहिला विज्ञान रत्न पुरस्कार देण्यात आला गोविंदराजन पद्मनाभन यांना. 2024 मधील पहिला ब्रह्म साहित्य पुरस्कार देण्यात आला B जयमोहन यांना. 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला अनुराधा पौडवाल यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 3. मित्रशक्ती 2024 हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला सराव आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपला प्यारा भारत देश आणि श्रीलंका या 2 देशाच्या अंतर्गत हा सराव आयोजित करण्यात आला आहे. मित्रशक्ती असं या सरावाचं नाव आहे. याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. सर्वप्रथम मित्रशक्ती हा लष्करी सराव भारतीय लष्कर आणि श्रीलंकन लष्कर यांच्यामध्ये 12 ऑगस्ट 2024 रोजी ऑलरेडी सुरू झाला आहे. या वर्षीचा सराव मादुरू ओया येथील श्रीलंकन आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला. 25 ऑगस्ट पर्यंत चालणारा हा संयुक्त सराव आहे. उभय देशांच्या लष्करी क्षमता वाढविण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हा सराव या ठिकाणी घेण्यात येत आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं पहिला मित्रशक्ती युद्धाभ्यास सराव कधी झाला तर या ठिकाणी 2012ला झालेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 महत्त्वाचा आहे, विचारला जाणार. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024ने
कोणाला सन्मानित करण्यात आलं किंवा कोणाला प्रदान करण्यात आला? तर पर्याय क्रमांक ए, संजय महाराज पाचपोर यांना या ठिकाणी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच काय करूया, काही अत्यंत महत्त्वाचे पुरस्कार मागील 1-2 दिवसामध्ये प्रदान करण्यात आले आहेत. कोणाच्या तर्फे? तर सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे काही विविध पुरस्कार आहेत, ते जाहीर करण्यात आले. त्याच्यातील काही ठराविक आहेत जे की तुम्हाला विचारले जाणार. कोणकोणते लिहून घ्या. आपण आत्ताच पाहिलं, लता मंगेशकर पुरस्कार 2024 हा पुरस्कार देण्यात आला अनुराधा पौडवाल यांना. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर टिकेकर यांना देण्यात आला. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला प्रकाश बुद्धिसागर यांना. अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव 2024 पुरस्कार शुभदा दादरकर यांना. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024 संजय महाराज पाचपोर यांना. विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला जनार्दन वायदंड यांना. आणि नाटक विभागासाठीचा पुरस्कार 2024 देण्यात आला विशाखा सुभेदार यांना. पुढचा प्रश्न, विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे टिंबटिंब हे राज्य देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. खूप चांगली गोष्ट केलेली आहे. पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रत्येक राज्याने प्रत्येक शाळेने अशा प्रकारची इनिशिएटिव्ह नक्कीच घेतले पाहिजे. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे राज्य या ठिकाणी देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे ज्यांनी काय केलेलं आहे तर विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदीसाठी पैसे देणारे हे राज्य प्रथम राज्य ठरलेलं आहे. लगेच काय करूया, आपण प्रथम गोष्टींवरती रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. भारतातील पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरी ओपन होणार आहे जम्मू काश्मीरमध्ये. भारतातील पहिले संविधान उद्यान पुण्यामध्ये. भारतातील पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव नक्षत्र सभा उत्तराखंडमध्ये. हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ चंदीगड विद्यापीठ. जगातील पहिले 100% बायोडिग्रेडेबल पेन भारतामध्ये. मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय आहे सिक्कीम. भारतातील पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय आहे चंदीगडमध्ये. देशातील पहिले अनाथ वकील या ठिकाणी बनलेले आहेत आपले अश्विन आगवणे. आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य आहे नागालँड. आणि विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे आपलं मध्य प्रदेश राज्य. पुढचा प्रश्न, IOC म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ॲथलीट्स कमिशनमध्ये नवीन दुसरे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर पर्याय क्रमांक सी अभिनव बिंद्राजी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. त्यांना या ठिकाणी ॲथलीट्स कमिशनमध्ये दुसरे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, पॉल कागामे यांनी कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी रवांडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पॉल कागामे यांनी या ठिकाणी रवांडा देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. लवकरच या ठिकाणी आपण काय करणार आहोत, 1-2 दिवसामध्ये हे जे काही वेगवेगळे देश आहेत या देशांचे काही ठिकाणचे प्रेसिडेंट बदलण्यात आलेले आहेत, काही ठिकाणचे प्राईम मिनिस्टर बदलण्यात आलेले आहेत. या दोघांवरती सेपरेट व्हिडिओ किंवा या दोघांना एकत्र करून या ठिकाणी आपण मोठा व्हिडिओ तयार करणार आहोत जेणेकरून आपण त्याच्या एकाच व्हिडिओमध्ये 30, 40, 50 देशांचं या ठिकाणी कव्हर करू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच वन इंडिया वन तिकीट नावाचं इनिशिएटिव्ह कोणाच्या द्वारे सुरू करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए IRCTCच्या द्वारे या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे. IRCTCने NCERT सोबत या ठिकाणी काय केलेलं आहे, कोलॅबोरेशन केलेलं आहे. कशासाठी, याच्या मागचा उद्देश काय, तर भारतीय रेल्वे आणि नमो भारत ट्रेनमधील प्रवाशांचा प्रवास अनुभव अजून सुखकर करण्यासाठी किंवा अनुभव अजून चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी हा या ठिकाणी करार करण्यात आला आहे आणि वन इंडिया वन तिकीट मोहीम ही या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये पार्डो अल्ला कॅरिरा अस्कोना लोकार्नो टुरिझम अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी SRK शाहरुख खान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी TV सोमनाथन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? TV सोमनाथन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी कॅबिनेट सचिव या ठिकाणी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे भारतीय आहेत कोण या ठिकाणी ज्यांनी वर्ल्ड सुपरबाईक चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आहे? त्याच्यामुळे या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे किंवा फिरून विचारला जाऊ शकतो. वर्ल्ड सुपरबाईक चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर पर्याय क्रमांक बी केविन क्विंटल असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी वर्ल्ड सुपरबाईकमध्ये चॅम्पियनशिपमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि ते पहिले भारतीय ठरलेले आहेत.
शेवटचा प्रश्न, मल्याळम नवीन वर्ष कोणत्या तारखेपासून सुरू होत असतात? तर पर्याय क्रमांक ए 14 ऑगस्ट पासून दरवर्षी या ठिकाणी मल्याळम नवीन वर्ष या ठिकाणी सुरू होत असतं. सर्व गोष्टी लक्षात आल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, छत्तीसगड राज्य सरकारने भारतातील 3ऱ्या क्रमांकाच्या व्याघ्र प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. प्रश्न काय आहे, तर हे जे काय 3ऱ्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे त्याचं नाव काय आहे? नागार्जुन सागर श्रीशैल्यम, मानस, गुरु घसीदास तमोर पिंगला की यापैकी नाही? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. लगेच आपण काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑगस्ट भरपूर महत्त्वाचे दिवस आहेत. राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस. 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस. 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस. 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस. 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस. 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस. 15 ऑगस्ट 2024 ला आपण 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस. 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस. 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर?